मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नद्यांनी रौद्ररूप धारण केलंय। भीमा नदीला पूर आला, इकडं चंद्रभागा नदीने पात्र ओलांडलंय आणि कोल्हापूरची राधानगरी तूर धरण तुटुंब भरून वाहतंय। पुण्याचं खडकवासला असेल किंवा पानशेत असेल, हे धरण 100%च्या उंबरठ्यावर आहेत आणि भरलेलं आहे। इकडे जळगाव मधील, चाळीसगाव मधील नारळी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। आणि आता याच मालिकेत एक धक्कादायक बातमी समोर येते। आपल्या मराठवाड्याची जीवनदायिनी असलेल्या नाथसागरावर ही पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अवघ्या काही मिनिटात आणि घंट्यात हे धरणं दरवाजे उघडणार आहेत। खरं तर मागच्या वर्षी जेव्हा पूर आला तेव्हा पैठणमध्ये काय बघितलं, काय घडलं हे सर्वजण बघितलंच आपण सर्वांनी। तर आपल्या या नाथसागरावर याचा काय परिणाम होणार आहे आणि आसपासच्या ज्या पैठणचा परिसर आहे यात नेमकं काय घडणार आहे हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघताय सत्य सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। सुरुवातीला मित्रांनो, मला तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे। नदी काठी रील काढणाऱ्या माझ्या प्रत्येक तरुणीसाठी मला एक संदेश द्यायचा आहे। खरं तर तुम्ही ऐकणार आहात का नाही हे तुमचं तुम्हाला माहिती, पण तुम्ही माझं काम करणार आहे। एक रील पुन्हा पुन्हा बनवता येते, पण एक जीव पुन्हा मिळत नाही। काही सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओसाठी पुराच्या पाण्यात नदीच्या काठावर किंवा धबधब्याजवळ जाऊन जीव धोक्यात घालू नका मित्रांनो। मला कल्पना आहे तुम्हाला सेल्फी काढायची आहे, रील काढायची आहे, खूप सारे व्ह्यूज मिळवायचे, पण सोशल मीडियावर मिळणारे लाखो व्ह्यूज तुमच्या आई वडिलांच्या एक अश्रूची किंमत भरू शकत नाही। निसर्गाचं सौंदर्य नक्की अनुभवा, मला कल्पना आहे तुम्ही अनुभवा, पण सुरक्षित अंतरावरून, कारण पाण्याचा प्रवाह कधी बदलतो याचा अंदाज कोणालाच येत नाही। रील पेक्षा रिअल आयुष्य महत्वाचं आहे मित्रांनो। तुमची एक चूक तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आयुष्यभराचं दुःख ठरू शकते। त्यामुळे पर्यटनाला जाताना, आनंद घेताना आधी स्वतःची काळजी घ्या आणि निश्चितच हा संदेश तुम्ही माझा ऐकणार आहात, मला कल्पना आहे। चला आधी सोलापूरकडे वळूया, कारण सोलापूरमध्ये जे घडते ते पण बघणार आहोत। पुणे जिल्ह्यात आणि घाट माथ्यावर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेलं उजनी धरण आता जवळपास पूर्ण भरलंय। आज सकाळी 6 वाजताच्या माहितीनुसार उजनी धरणातील पाणी साठा 57% 95% पुढे पोहोचलाय। म्हणजे किती भयानक स्पीडने पाणी येते। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदी पात्रात तब्बल 91,600 क्युसेक इतक्या प्रचंड पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सोबतच वीर धरणातूनही 14,000 क्युसेक पाणी सोडलं जात आहे। उजनी आणि वीर धरणातून येणारं हे अवाढव्य पाणी आता पंढरपुरात धडकलं आहे। त्यामुळे पंढरपूरच्या चंद्रभागेत आंघोळ करणारे, स्नान करणारे माझे जे काही बांधव आहेत त्यांनी थोडंसं लक्ष द्यावं। चंद्रभागा नदीने सुद्धा रौद्ररूप धारण केलंय। त्यामुळे पंढरपूरला पुराने वेढा दिलाय। जवळपास शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी असेल, हे परिसरात पुराचं पाणी घुसलंय। अनेक घरांमध्ये पाणी साचलंय। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रशासनाने तातडीने पावलं उचलत आहेत। या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी सुद्धा स्थलांतरित केलंय। तर मित्रांनो, हे संकट इथेच थांबलेलं नाहीये। पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अद्याप कायम आहे। वाढत्या पावसामुळे खडकवासला धरणातून 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आता सध्या सुरू होतोय आणि अलीकडेच अहवालानुसार पुण्याला पाणी पुरवठा करणारी खडकवासला असेल, पानशेत असेल, वारसगाव असेल, टेमघर असेल, ही 4ही धरणं मिळून म्हणजे जवळजवळ हा जो साठा आहे हा म्हणजे 90च्या पुढे गेलाय। म्हणजे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। पानशेत धरणही 100%च्या उंबरठ्यावर असल्याचं वृत्त आहे। खडकवासल्यातून येणाऱ्या या पाण्यामुळे उजनी धरणातील पाण्याची आवक आणखीन वाढणार आहे। परिणामी येत्या काही तासातच उजनी धरणातून भीमा नदीत सोडला जाणारा विसर्ग आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे मित्रांनो, या पावसाळी संकटांची झळ कोल्हापूरलाही बसते। आपण पुण्याचं बघितलं, सोलापूरचं बघितलं, आता कोल्हापूरच्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। अलीकडच्या अपडेटनुसार हे धरण 94 ते 95% दरम्यान भरलेलं आहे। कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे, स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे हे जी काही भोवतालची नदीचं पाणी पात्राबरोबर जे काही गावं आहेत तिथं प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे धरण तुडुंब भरून वाहू लागली आहेत आणि नद्यांनी आपली मर्यादा ओलांडली आहे। आता पश्चिम महाराष्ट्र झाल्यानंतर आता मित्रांनो हीच परिस्थिती जर आपण बघितली, एक प्रश्न सगळ्यांच्याच मनात येतो, मग आपल्या मराठवाड्याच्या नाथसागराचं काय? मागच्या वर्षी जे काही पूर परिस्थिती निर्माण झाली होती तीच परिस्थिती आता होतीये का? कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या या सगळ्या धरणांमधून सोडलं जाणारं पाणी शेवटी भीमा आणि पुढे कृष्णा खोऱ्याकडे वाहत असलं तरी गोदावरी खोऱ्यातलं आपलं जायकवाडी धरण जे आहे म्हणजेच नाथसागर, यालाही यंदा मोठी आवक येत आहे। कारण नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, कंटिन्यू पाऊस आपण बघतोय। आता हे चित्र आपण बघितलं आहे, अपडेटमध्ये पाहिलं होतं की 3 ऑगस्ट रोजी म्हणजे आज नाथसागर 96% अधिक भरलेलं आहे। 96%।
आणि आवक सातत्याने वाढत होतीये आणि वाढतीये. त्यामुळे अवघ्या काही तासात हे धरणाचे दरवाजे उघडणार आहे. गेल्या वर्षी अशाच पद्धतीने ऑगस्टच्या सुरुवातीलाच धरण भरलं गेलं आणि अवघ्या काही दिवसातच धरणाचे दरवाजे उघडावे लागले होते. तेव्हा गोदावरी नदीत 3 लाख क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता मित्रांनो. त्यामुळे यंदाही जर घाटमाथ्यावरचा आणि मराठवाड्याच्या वरच्या भागातला पाऊस असा जोरात राहिला आणि वाहत राहिला तर नाथसागरावरही पूर परिस्थिती निर्माण होण्याची आणि धरणाचे दरवाजे मोठ्या प्रमाणात उघडावे लागण्याची स्थिती नाकारता येत नाही, असं जलसंपदा विभागातील सूत्रांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा माहिती दिली आहे. मित्रांनो, नाथसागर हा केवळ एक जलाशय नाहीये, तर तो मराठवाड्याची जीवनरेखा आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी सारख्या शहरांची तहान या नाथसागरातूनच आपण भागवतोय. हजारो हेक्टर शेतीचं सिंचन असेल, अनेक उद्योगांची गरज असेल, या पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे जर पश्चिम महाराष्ट्रातल्या धरणांसारखी स्थिती नाथसागरावर जर ओढावली ना, तर एकीकडे मराठवाड्यासाठी हे पाणी दिलासादायक जरी असलं तरी गोदाकाठच्या गावांना सतर्क राहावं लागणार आहे. प्रशासनाने अद्याप अधिकृत इशारा दिलेला नसला तरी गोदाकाठच्या नागरिकांनी सावध राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करत राहावं असं आवाहन केलं जात आहे. मित्रांनो, राज्यभरातील ही पूर परिस्थिती आणि नाथसागरावरचं हे संभाव्य संकट आम्ही सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. कारण अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाचं जे अपडेट आहे त्याच्याकडे नीट लक्ष देऊन ऐकत राहा. कारण प्रशासनाच्या ज्या सूचना आहे त्याचं पालन जर कराल तर सुरक्षित राहाल. मागच्या वर्षीचं जे आपण सर्वांनी अनुभव घेतलाय त्यामुळे यावर्षी थोडंसं आपण सतर्क राहूया आणि पैठणच्या जे गोदाकाठचे जे आपले गावं आहेत त्यांनी सुद्धा सतर्क राहावं असा इशाराही देण्यात आलाय. तर निश्चितच येणाऱ्या काळात या पैठणचं आणि किंवा जे काही आपलं पाणी पुरवठा असेल याकडे आपलं सर्वांचं लक्ष आहे. नाथसागराची परिस्थिती आपण निश्चितच दाखवणार आहोत किंवा धरण जे काही धरणाचे पाणी येणार आहे तेव्हा काय सुंदर दृश्य असतं ते सुद्धा आपण निश्चितच येणाऱ्या काळात त्यावर आपण बोलणार आहोत. नाथसागरावर जर तुम्हाला काही अपडेट असेल किंवा काही माहिती असेल किंवा आता धरणाच्या बद्दल काही अपडेट असेल तर निश्चितच तुम्ही कमेंट करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश शेअर करायला विसरू नका. कारण की सत्य पे सत्ता सदैव तुमच्या सोबत आहे. धन्यवाद. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107